उन्हामध्ये ध्यान करावं लागलं, हिवामध्ये ध्यान करावं लागलं, हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये अशा विजा कडकडत होत्या आणि खूप भरमसाठ पाणी चालत होतं, तरी बुद्धांनी पावसाळ्यामध्ये पण सुद्धा पाण्यात ध्यान केलं. हे कशासाठी? शरीराला वेदना कशासाठी? की बुद्धांनी सांगितलं या जगामध्ये जर देव नावाची काही संकल्पना असेल तर ती देव नावाची संकल्पना मला आड येणार आहे आणि मला काहीतरी माझ्या जे काही माझं हे काही एवढं मोठं जे काही कार्य मी करत आहे, हे जे काही मला माझ्या स्वतःच्या शरीराला जे काही वेदना संवेदना देत आहे याच्यापासून मुक्त करण्यासाठी मला काही देव नावाची अशी संकल्पना असेल तर ते येणार आहे. म्हणून भगवान बुद्धांनी त्यासाठी अन्न पण सुद्धा त्याग केलं होतं. म्हणजे सिद्धार्थ गौतमच होते त्यावेळेस, बोधिसत्वच होते, बुद्ध झाले नव्हते. मग त्यांनी अन्न त्याग केलं. अन्न त्याग केल्याच्या नंतर 6 वर्ष त्यांनी संकल्प केला की बा आता मला काही ना काही प्राप्त झाल्याशिवाय कोणी ना कोणी मला मार्गदर्शन करण्याला येण्याशिवाय मी इथून उठणार नाही. म्हणून 6 वर्ष भगवान बुद्ध तप करतात, जेवण त्याग करतात आणि पोटापाटाचा त्यांच्या हाडाचा साबळा होतो. साबळा झाल्याच्या नंतर भगवान बुद्धांना कळते की बा भगवान बुद्धांना असं कळून येते की बा या जगामध्ये जर माणसाला जर सुखी व्हायचं असेल, दुःखाच्या मार्गातून, दुःखातून, रोगातून, भयातून मुक्त व्हायचं असेल तर स्वतः तत्पर राहावं लागतं. मी मार्ग दाखवतो म्हणतात कोणालाही, भगवान काय म्हणतात, ठीक आहे मला बुद्धत्व प्राप्त झालं, मला सर्व गोष्टी प्राप्त झाल्या, पण ते गोष्टी मी तुम्हाला डायरेक्ट प्राप्त करून देऊ शकत नाही. डायरेक्ट जर प्राप्त करून देऊ शकलो असतो तर ते काय मानलं असतं, मग चमत्कार मानलं जात होतं की बा बुद्धांचं नाव घ्या आणि तिथं चमत्कार होणार, अशी काही संकल्पना नाही आहे. म्हणून भगवान बुद्धांनी अत्यंत महत्वाचं आपल्याला सांगितलं. ठीक आहे, आपण आपल्या घरी रोजच पूजा वंदना होते का सांगा बरं? रोजच बंतीजीला बोलावतो का? योग पारामिता, जे काही तुम्ही पूर्व जे काही केलेले पुण्य, त्या पुण्यानुसार तुमच्या घरी हे आज पूजा वंदना होत आहे. जे काही घर झालं आणि जे काही आपण तुम्ही हे जे काही मी धम्म सांगत आहोत तुम्हाला, तो धम्म श्रवण करण्याची, ऐकण्याची वेळ, संधी, तुमची पारामिता, पुण्याची पारामिता म्हणून ती एक वेळ आलेली, एक टाइम आलेला आहे. म्हणून या ठिकाणी बुद्ध म्हणतात की बा बुद्ध धम्म संघ आज बुद्धांना आपण आपल्या समोर ठेवतो, बाबासाहेबांना आपण समोर ठेवतो, स्मरण करतो की आपल्या आदर्शात आपला प्रकाश आहे, आपला मार्ग आहे, आपला रस्ता आहे. आणि बुद्ध रत्न, धम्म रत्न, संघ रत्न या 3 रत्नांना सोडून 4थं शरणस्थान माझं असू शकत नाही आणि होऊ पण देणार नाही. म्हणून यासाठी भगवान म्हणतात की जे काही तुम्हाला सुखामध्ये असो दुःखामध्ये असो स्वतः पहिले तत्पर राहावं लागेल, प्रयत्न करावा लागेल. कारण की मी माझे अनुभव सांगतो म्हणतात आणि त्या अनुभवावरूनच भगवान बुद्धांनी हा दुःखमुक्तीचा मार्ग शोधून काढला. त्याला म्हणतात मध्यम मार्ग. जास्त सुखही नाही आणि जास्त दुःखही नाही, मध्यम मार्ग. प्रयत्नशील राहाल तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे आणि पाप कर्म करसाल तर त्याचंही पण फळ तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, तुम्हाला आज नाही मिळणार आहे पण पुढे चालून त्याचं तुम्हाला मिळणार. तुम्हाला असं वाटतं की मी पाप कर्म करत आहे, मला कोण पाहते कोण नाही पाहत, पण भगवान म्हणतात एका वेळेला माणसानं म्हणजे चिकनपट्टी निघाली.